नमस्कार मित्रांनो, आपण एक बातमी तर बघितलीच असेल की ज्ञानवापी मंदिरामध्ये आता हिंदूंना पूजा करण्यासाठी परवानगी मिळालेली आहे आणि अगदीच जस्ट आपल्या राम मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे। त्याच्याबद्दल बराचसा वाद झाला, बरेच वर्ष ती लढाई चालली आणि अगदी त्याच्या लगेचच आपल्या समोर हे नवीन प्रकरण उभं राहिलंय। तर समजून घेऊया ज्ञानव्यापी प्रकरण नेमकं आहे काय। मी डॉक्टर महेश देशमुख आणि आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। तर समजून घेऊया हे प्रकरण सुरू कुठून झालं। तर 1669 मध्ये औरंगजेबाने ज्ञानव्यापी मंदिर पाडलं आणि तिथे उभी केली मशीद, असं हिंदू पक्षकारांचं म्हणणं आहे। तर मुस्लिम पक्षकारांचं असं म्हणणं आहे की ही मशीद खूप जुन्या काळातली आहे आणि औरंगजेबाची सत्ता ही फार नंतर आलेली आहे। त्यामुळे मुस्लिम पक्षकारांचं म्हणणं आहे की ही मस्जिद खूप आधीची आहे, ती मंदिर पाडून बनवलेली नाही। तर हिंदू पक्षकारांचं म्हणणं आहे की त्याच्या तळघरामध्ये हे मंदिरच आहे आणि तिथे शिवलिंग देखील आहे। मग 1993 पर्यंत हिंदू पक्षकाराचं म्हणणं आहे की आम्ही तिथे रोज पूजा अर्चा करत होतो, परंतु 93 मध्ये मुलायम सिंग सरकारने त्या पूजेवरती बंदी आणली आणि नंतर हे प्रकरण कोर्टात गेलं। खरं तर काही डेट्स अशा सांगतात की हे प्रकरण 1991 मध्येच कोर्टात गेलेलं होतं। म्हणजे साधारणतः आत्ताच्या 30-35 वर्षांपूर्वी हे प्रकरण सुरू झालेलं असावं। 1991 मध्ये सर्वात सुरुवातीला याबद्दल याचिका ही कोर्टामध्ये गेली, परंतु कोर्टाने त्यावरती कुठलाही निर्णय न देता हे प्रकरण विचाराधीन ठेवलं। त्याच्यानंतर 1993 मध्ये जेव्हा 92 मधील हे सगळं प्रकरण घडलं, देशामध्ये खूप मोठा आगडोंब उसळला। त्याच्यानंतर मात्र तेथील पूजेला पूर्णतः बंदी करण्यात आली आणि परत एकदा हे प्रकरण कोर्टासमोर गेलं। कोर्टाने मात्र जैसे ती परिस्थिती ठेवण्याचा निर्णय दिला। त्यानंतर 2018 मध्ये परत एकदा याची सुनावणी सुरू झाली आणि परत एकदा स्थगिती ही तशीच राहिली। परंतु 2019 मध्ये पुन्हा एकदा सुनावणी सुरू झाली आणि 2023 मध्ये पहिल्यांदा कोर्टाने त्याचं भारतीय सर्वेक्षण, पुरातत्व सर्वेक्षण विभागाला त्याचं सर्वेक्षण करायला लावलं। म्हणजे आपल्या आर्किओलॉजिकल सर्वेचं जे होतं ते तिथे करायला लावलं आणि त्यांनी जीपीआर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून काही सर्वे केला। जीपीआर टेक्नॉलॉजी म्हणजे काय तर ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार। तर याचा सगळा उपयोग करून नवीन टेक्नॉलॉजी, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी वापरून भारतीय पुरातत्व सर्वेक्षणनी त्याचा सगळा सर्वे केला आणि हा सर्वे केल्यानंतर त्याचे सगळे जे काही रिपोर्ट आहे ते कोर्टासमोर मांडले। कोर्टासमोर हे रिपोर्ट मांडल्यानंतर कोर्टाने हे रिपोर्ट सर्वांसाठी खुले करायला सांगितलं गेलं। खरं तर मुस्लिम पक्षकारांचा हा सर्वे रिपोर्ट उघडा करू नका, त्याचा गैरवापर होईल म्हणून कोर्टामध्ये वाद घातला गेला, परंतु कोर्टाने मात्र हे सर्वांसाठी खुले करायला सांगितले। आणि आता 2024 मध्ये म्हणजे 30 तारखेला आपलं हे जे काही मंदिर आहे ते मंदिराचं ओपन करायला सांगितलं गेलं आणि तिथे पूजा अर्चा करायला परवानगी देण्यात आली। 31 जानेवारीला न्यायाधीशांचा शेवटचा दिवस होता, त्यांच्या रिटायरमेंटचा हा शेवटचा दिवस होता आणि त्यांनी त्या दिवशी हा निकाल दिला आणि ऐतिहासिक निकाल देणाऱ्या न्यायाधीशांच्या पंक्तीमध्ये ते जाऊन बसले आणि अगदीच त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 1 फेब्रुवारीला आज तिथे पूजा होत आहे। तर मित्रांनो, ज्ञानव्यापी मशिदीबद्दल किंवा ज्ञानव्यापी मंदिराबद्दल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला? जर हा माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा असेच व्हिडिओ बघण्यासाठी ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी।